छोटा गोंदिया भागात राहणाऱ्या प्रॉपर्टी व्यावसायिक महेश दगने याची सकाळी हत्या करण्यात आली होती। या प्रकरणी गोंदिया शहर पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे। छोटा गोंदिया भागात राहणारा 34 वर्षीय महेश दगने हा प्रॉपर्टी खरेदी विक्रीचा व्यवसाय करत होता। सकाळी काही कामानिमित्त तो घराजवळून जाणाऱ्या बायपासवर असलेल्या किसान चौक या ठिकाणी तो थांबला असता 4 अज्ञात इस्माइली दुचाकी वाहनावरून मागून येत महेशच्या डोक्यावर हातोड्याने वार करत त्याला गंभीर जखमी केले असता मृतकाने आरडाओरड करताच रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी महेशला जखमी अवस्थेत पडला पाहता त्याची माहिती गोंदिया शहर पोलिसांना दिली असता सामाजिक कार्यकर्ते लोकेश यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी जखमी महेश दगनेला गोंदिया शहराच्या मामा चौक भागात असलेल्या एका खाजगी रुग्णालयात दाखल केले असता काल रात्री उशिरा त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून पोलिसांनी तपास चक्रे फिरवली असता काही तासातच 4 आरोपीला अटक केली। यात गोंदिया शहरात राहणारा 48 वर्षीय मुख्य आरोपी देवा कापसे तर आमगाव तालुक्याच्या चिचाळगाव बांध या ठिकाणी राहणारा 32 वर्षीय सुरेंद्र मटाले तर 26 वर्षीय मोरेश्वर मटले सुपलीपार 38 वर्षीय नरेश तरुणे या 4 आरोपींनी महेश दगने याची हत्या केली। तर याआधी देखील मृतकावर कलम 420 अंतर्गत गुन्हा दाखल होता तर आरोपी विरुद्ध देखील एका प्रकरणात गुन्हा दाखल असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बांदकर यांनी दिली आहे। सदर प्रकरणामध्ये 4 आरोपींना आपण ताब्यात घेतलेला आहे आणि प्रथम दर्शनी हा आर्थिक देवाणघेवाणीतून प्रॉपर्टी डीलिंग मधून हा गुन्हा घडल्याचं दिसून येत आहे। किती आरोपी अटक करण्यात आले? एकूण 4 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत। पीसीआर कधीपर्यंत दिला त्यांना? एकूण 15 जून पर्यंत आपल्याला पीसीआर मिळालेला आहे 4 आरोपींचा। मृतकावर जे आरोपी आहे त्याच्यामध्ये यावर आधी गुन्हे दाखल होते? हो, मृतकावर यापूर्वी एक 420 चा गुन्हा दाखल आहे 2023 मध्ये आणि जे आरोपी क्रमांक 1 आहे देवेंद्र उर्फ देवा तुकाराम कापसे यांच्यावरती एक गुन्हा दाखल आहे। हा एक IPCच्या 324 अंतर्गत दुखापतीचा गुन्हा आहे 2017 मध्ये आणि आरोपी क्रमांक 4 नरेश तरुणे ह्याच्यावरती एकूण 7 गुन्हे दाखल आहेत।